चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता 7वी मधील नवीन सिलेबसनुसार स्वाध्याय 4.2 पाहणार आहोत. या अगोदर आपण याच चॅनलवर 1, 2, 3 धड्यामधील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित अपलोड केलेले आहेत. हा धडा संख्या रेषा यामधील स्वाध्याय 4.1 या अगोदर अपलोड केला आहे. आज आपण 4.2 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहूया. ओके, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. चला, वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. हा प्रश्न समजून घ्या. संख्या रेषेवर जर पी या बिंदूचा निर्देशांक आपल्याला 4/7 आहे. आता संख्या रेषा आहे, यासारखे गणित आपले या अगोदरही झालेले आहेत. आता ही संख्या रेषा आहे असं आपण समजूया. आता इथं पी निर्देश आहे आणि याचा निर्देशांक किती आहे? 4/7. ओके, आहे पी व बिंदू पी व बिंदू क्यू मधील अंतर आपल्याला दिलेलं आहे 9/7 आहे. आता एक तर क्यू हा बिंदू या साईडला असू शकतो इथं, किंवा या साईडला पण असू शकतो. ओके, इकडे असेल किंवा मग इकडे असेल. आणि यांच्यातलं अंतर किती आहे? तर ते आहे 2. नाही, अंतर किती आहे? नाही, 9/7 आहे. किती आहे? 9/7 आहे. हे अंतर किती आहे? 9/7. इथपर्यंत लक्षात आलं? तर आता अंतर आपल्याला लक्षात आलं तर क्यूचा निर्देश काढायचा आपल्याला किती आहे. तर लक्षात घ्या, आता हा निर्देश काढताना तुमच्या लक्षात आहे सूत्र कुठलं आहे आपलं? मग अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. इथपर्यंत लक्षात आलं? आता अंतर किती आपल्याला माहिती आहे? किती आहे अंतर? 9/7 इथे दिलेलं आहे. पहा, हे अंतर किती लिहिणार? 9/7. मोठा निर्देशक. आता हा जर क्यू आपण या ठिकाणी पी आणि हा जर क्यू आपण लक्षात घेतला, ओके, तर क्यू तर काय मोठा निर्देशक काय होईल मग? 4/7 होईल. किती होईल? 4/7. आणि लहान निर्देशक क्यू आहे. ओके, आता याला सोडून घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे हा क्यू जो आहे, ही जी संख्या प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल. हे मायनस क्यू बरोबर 9/7 वजा 4/7. छेद समान आहे, एकदाच लिहायचा. वजा क्यू बरोबर 9 मधून 4 गेले 5/7. काय आलं आपलं उत्तर? मग 5/7. ओके, तर आता हा क्यू मायनस आहे म्हणून हे क्यू मायनस असल्यामुळे हे उत्तर पण या ठिकाणी क्यू बरोबर -5/7 असं आपलं उत्तर असणार आहे. ओके, लक्षात आलं? चला, तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. चला, पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 2. एका संख्या रेषेवर ए या बिंदूचा निर्देशक आपल्याला 5 आहे. ए बी हे अंतर 2 आहे, तर बी चे निर्देशक किती आहे असे विचारले आपल्याला. ओके, तर आता ही समजा संख्या रेषा आहे. इथे कोण घ्यायचं आपल्याला? ए जर आपण घेतला तर एचा निर्देशक किती आपल्याला? 5 दिलेला आहे. ओके, आणि ए बी हे अंतर किती आहे? 2. मग या ठिकाणी बी या साईडला असू शकतो किंवा बी या साईडला असू शकतो. इथे जर बी घेतला आपण, बी, आणि ए बी हे अंतर किती आहे? 2 आहे. म्हणजे हे 2 अंतर आहे, इथून इतकं किंवा इथून इथपर्यंत. आलं लक्षात? तर आता याचंही आपल्याला असंच करायचं. अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. ठीक आहे, तर आता अंतर आपल्याला माहिती आहे किती आहे? 2. मोठा निर्देशक किती आहे? 5. लहान निर्देशक माहिती आहे का? नाही, बी ला बी ठेवूया. आता हे जे 5 आहेत, हे अधिक 5 इकडे झाल्यावर काय होतील? वजा. म्हणजेच काय राहील इथं? वजा बी बरोबर 2 वजा 5 आणि वजा बी बरोबर, आता 2 मधून 5 जातात का? नाही, म्हणून 5 मधून 2 गेले, 3 उरले आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे. ओके,
तर वजा बी आणि हे वजा आहे म्हणजे वजा वजा या ठिकाणी काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बी बरोबर 3. तर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. तर पहा असे आपण या अगोदर स्वाध्याय 4.1 मध्ये पण असे गणित पाहिले आहेत, तेही तुम्ही स्वाध्याय पाहून घ्या. ओके. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक पण करायचा आहे. ओके. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. चला प्रश्न क्रमांक 3 सर्वांना दिसतोय. आता इथे दिलेल्या रेषाखंडाच्या काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूचा स्थानदर्शक संख्या कोणती. आता के या ठिकाणची संख्या आपल्याला काढायची आहे. त्या लक्षात घ्या अगोदर इथे 1 आहे आणि इथे 0 आहे. म्हणजे 0 पासून 1 पर्यंत किती घर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. याचा अर्थ 0 ते -1 पर्यंत 15 भाग आहेत. किती आहेत, 0 ते -1 पर्यंत 15 भाग आहेत. लक्षात घ्यायचे 15 भाग आहेत. याचा अर्थ इथं काय होणार आहे, -15/15 जर केलं तर याचं उत्तर येत असते -1. इथपर्यंत लक्षात आलं. आता याला आपण लिहून घ्यायचं. इथे येईल 1/15 वजा असणार, पूर्ण वजा असणार. हे 2/15 3/15 4/15. आता इथं 5/15 आहे, तर याचं काय असते, 5 1 5 5 3 15 अतिसंक्षिप्त रूप दिलेलं आहे, -1/3. ओके. तर आपल्याला के चे विचारले. तर आता हे -1 म्हणजे इथं 15/15 म्हणजे याचं उत्तर येत असते 1. मग इथे येईल 16/15 17/15 18/15 19/15 आणि इथे 20/15. पण हे मायनस आहे, मग हे बघा 20/15 याचं अतिसंक्षिप्त रूप केलं तर काय होईल, 5 चोक 20 आणि 5 त्रिक 15. आलं का, -4/3. तर इथं काय येणार आहे, मग 20 झालं 21/15. पण हे उत्तर कसं असणार आहे, मायनस. कसं असणार आहे, मायनस. आता 21/15 असं आपल्याला ऑप्शन मध्ये उत्तर पाहायला मिळत नाही. मग आपण काय करणार, याला 21/15 तोपर्यंत हे मायनस नाही असं समजू आपण. 3/5 किती होईल, 15 3/7 21 होईल. 7/5 परत 5 1 5 5 1 5 होईल, 2 उरतील, भाग जात नाही म्हणजे 0 पॉईंट इथे आला आहे 0 5 चोक 20 आणि हे वजाचं चिन्ह जशाल तसं. पहा -1.4 हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ओके. लक्षात येते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 4 कडे पहा. तर इथं दिले वरील संख्या रेषेचे निरीक्षण करून आता लेंथ BD प्लस लेंथ CB प्लस नाही वजा लेंथ AB बरोबर किती येते सांगायचं. इथं लिहून घेऊया, लेंथ BD अधिक लेंथ CB वजा लेंथ AB. तर लक्ष द्या, BDतलं अंतर काढून घेऊया आपण अगोदर. तर एक लक्ष द्या, इथं B आहे. आता हे 2 आहेत. किती आहेत, 2. आणि या ठिकाणी हे आहेत 9/7. ओके. तिथं 10/7 11 12 13 14 इथे येणार आहे 14/7 म्हणजे याचंच उत्तर असते 7 1 7 7 2 14 2. मग इथे येईल 13/7, इथे येईल 12/7, इथे येईल 11/7, इथे येईल 10/7, इथे 9 आहे 8/7, त्याच्यानंतर 7/7 म्हणजेच इथे 1 येणार आहे. ओके. लक्षात आलं. तर आता ह्याला सोडून घ्यायचं म्हणजे बी आणि डी यांच्यातलं अंतर आपल्याला काढायचं. बीचं किती आहे 8/7 आणि डीचं 13/7 म्हणजेच 13/7 वजा 8/7. ओके. अधिकचं चिन्ह देऊया. सी आणि बी. तर बी किती आहे 8/7 आणि सी किती आहे 9/7 म्हणजे 9/7 वजा 8/7 असं करूया, कंस बंद, वजाला वजा करूया. ए बी. आता बी किती आहे 8/7 वजा 7/7. ओके. पहा आता छेद समान आहे, एकदाच लिहायचा. 13 मधून 8 गेले, किती राहिले 5, अधिकला अधिक 9 मधून 8 गेले, 1 राहिला, 7 ला 7, वजाला वजा 8 मधून 7 गेले, 1 राहिला,
7 ला 7. इथपर्यंत सर्व लक्षात आलं. छेद समान आहे, एकदाच घेऊया. 5 आणि 1 6, 6 मधून 1 गेला 5. उत्तर किती आलं आपलं? 5/7. तर आता लक्षात घ्यायचं कुठल्या ऑप्शनचं उत्तर 5/7 येईल हे आपलं उत्तर असणार आहे. ओके. तर आता पहिल्या ऑप्शनचा विचार करूया, BD. तर आता पहा, BD इथं दिलेलं आहे, तर BDचं ऑलरेडी आपण उत्तर काढलेलं आहे. ते किती आलेलं आहे BDचं उत्तर? 5/7. आणि आपलं फायनल उत्तर किती आलेले? 5/7. म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. लक्षात येते का? तर असं आपल्याला याला सोडवावे लागणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 5. प्रश्नामध्ये दिले पी क्यू हे संख्या रेषेवरील दोन भिन्न बिंदू आहेत. जर पी हा बिंदू -3 ही संख्या दर्शवतो. आता ही संख्या रेषा आपण काढली असं समजूया. आता पी हा बिंदू काय दर्शवतो? -3 ही संख्या दर्शवतो. इथे लिहून घेऊया आपण. दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर x एकक असेल तर क्यू बिंदू यांच्यातील अंतर बिंदूतील कोणती संख्या दर्शवते? आता क्यू याही साईडला असू शकतो किंवा या साईडला असू शकतो, हे आपल्याला या अगोदर माहिती. तर यांच्यातलं जे अंतर आहे इकडच्या साईडचं किंवा इकडच्या साईडचं, तर ते अंतर दिलेलं आहे आपल्याला x. किती दिलेलं आहे? x. आता आपल्याला माहिती याला सोडवायचं कसं? तर याला सोडवायचं अंतर बरोबर काय आहे? मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. ओके, इथपर्यंत असंच लिहितो मी. नि म्हणजे निर्देशक. लक्षात घ्या, इकडे इथे सूत्र लिहून घेऊया कारण आपल्याला दोन किमती काढायच्यात. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशकचं नि लिहितो फक्त. ओके, हे दोन्ही लिहून घ्यायचं. आता इथं अंतर तर माहिती आपल्याला किती आहे? x. ओके, तर आता ही जर हे अंतर x आहे इतकं, जर आपण ही मायनस संख्या असेल तर त्याच्या इकडच्या ज्या संख्या असतात त्या कशा असतात बरं? आता समजा ही संख्या रेषा आहे, इथं असेल -3, इथं असेल -4, इथे असेल -5. तर हे -5 हे -3 पेक्षा कसे असतात? लहान असतात ना. म्हणजे मोठा निर्देशक काय लिहायचा? -3. बरोबर आहे. मग लहान निर्देशक काय येईल आपला? तर तो येणार आहे क्यू. बरोबर आहे. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता हे 3 वजा आहेत, इकडे गेल्यावर कसे होतील? अधिक. म्हणजेच काय होईल? x अधिक 3 बरोबर -q. इथपर्यंत लक्षात आलं. आता मग हे वजा इथं क्यूला चिन्ह आहे, म्हणजेच क्यू बरोबर हे वजा या साईडला येईल, म्हणजे -x अधिक 3. म्हणजे एक निर्देशक काय निघाला आपला? -x अधिक 3. आता -x अधिक 3 असणारा एकच ऑप्शन आहे 4 नंबरचा, म्हणजे हे आपलं उत्तर येणार आहे. पण आता दुसराही निर्देशक आपण या ठिकाणी काढूया. आता अंतर माहिती आपल्याला x आहे, बरोबर आहे. आता हे -3 आहेत आणि त्याच्या इकडच्या साईडला म्हणजे आता हे -3 आहे, इथं काय असतील? समजा -2, इथं असेल -1. म्हणजे ह्या -3 पेक्षा -1 कसा असतो? मोठा असतो. मग मोठा निर्देशक इथं काय लिहिणार आपण? क्यू लिहिणार इकडच्या साईडचा. ओके, लहान निर्देशक काय येणार आहे? -3 वजा कंसात येईल -3. इथपर्यंत समजलं. आता इथं राहील x, हे वजा काय होईल? अधिक, म्हणजेच क्यू अधिक 3 होईल. इथपर्यंत झाल्याच्या नंतर आता क्यू आपल्याला काढायचं आहे ना, मग क्यू या साईडला येईल, बरोबर आहे. किंवा मग हे जे 3 अधिक आहेत या साईडला जर गेले तर वजा होतील, म्हणजेच काय होईल? x - 3 बरोबर क्यू. हा दुसरा निर्देशक आला का? x - 3, x - 3 आहे का इथं? आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. ओके, लक्षात येते का? चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. येथे दिले -32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? आता ही संख्या आहे, म्हणजे याचा भागाकार करू आपण. 11 दुनी 22. ओके, भाग जात नाही म्हणून इथं दशांश चिन्ह देऊया. इथे एक 0 येईल. 11 9 99, एक उरल
पुढे आणखीन जाईन, म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 2.9, पण हे कसं असणार आहे वजा, हे लक्षात घ्यायचं आपण. आता जर आपण ही संख्या रेषा काढली समजा अशी, ओके, आणि इथं असेल आपलं वजामध्ये उत्तर आहे, म्हणजे इथे 0, इथं असेल पहा -1 आणि इथं असणार आहे -2. आता लक्ष द्या, आणि इथे असणार आहे -3. इथपर्यंत लक्षात आलं. आता हे 2 पूर्ण संख्या आहे, म्हणजे ह्या 2च्या पुढं 0.9 आहे, म्हणजे हे -2 आणि -3च्या कसं असणार आहे, मध्ये असणार आहे. हे लक्षात येते तुम्हाला. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार. 2 पूर्ण आहेत आणि 0.9 आहे, म्हणजे 2 पेक्षा या ठिकाणी इकडे जाईल आणि ह्या 3 पेक्षा इकडे येईल, म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये येईल. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. पहा, संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नाचे अचूक पर्याय निवडायचे आपल्याला. ती संख्या रेषा आहे आपल्याकडे. आता पुढील संख्यांच्या जोडीतील लहान मोठेपणा चिन्हांनी दर्शवला आहे, त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी आपल्याला ओळखायची. म्हणजे जी चूक असेल ती जोडी आपल्याला ओळखायची कुठली असेल तर. ओके, तर लक्षात घ्या. आता ह्या जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला खाली. नाही, संख्या रेषा काढतो मी अशी. ओके, 0 या ठिकाणी. आता इथं समजा -1, -2, -3, इकडे 1, 2, 3. ठीक आहे. आता लक्षात घ्या, पहिलं विधान -2/2 याचं उत्तर असते -1. मग -1 पेक्षा 0 कसा आहे, मोठा आहे, मोठाच असतो ना. ओके, म्हणजे ही या ठिकाणी जोडी बरोबर आहे. त्यानंतर छेद समान असल्यास अंश मोठा तो मोठा, म्हणजे ही जोडी कशी आहे, अगदी बरोबर आहे. ओके, आता याला जर अतिसंक्षिप्त रूप केलं तर बे 2 4, म्हणजे याचं उत्तर येईल -2. आता लक्षात घ्या, 0पेक्षा -2 मोठे असतात असं दाखवलं इथं, पण असतात का, कारण ह्या सर्व वजा संख्येपेक्षा 0 मोठा असतो. म्हणजे हे विधान जे आहे ते आपलं कसं आहे, चूक आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 3. लक्षात आलं. आता हे विधान बरोबर आहे, कारण मायनस संख्येपेक्षा प्लस संख्या मोठी असते. ओके, चलायचं पुढं. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. जर ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार, ए बरोबर काय आहे, 2 धनसंख्येचं, म्हणजे एक धन गुणिले दुसरी धन, याचं उत्तर असते धन धन धनचित असते. ओके, बी म्हणजेच 2 ऋण संख्यांचा गुणाकार, ऋण गुणिले ऋण, त्याचं उत्तर याचं असते धनच. ओके, ऋण ऋण धन. त्यानंतर पुढे दिले सी म्हणजे एक धन व एक ऋण, एक धन व एक ऋण यांचा गुणाकार काय येत असतो, तर तो येत असतो ऋण संख्या. लक्षात आलं, धन ऋण ऋण. ओके, आता पुढे असल्यास ए अधिक बी अधिक सी बरोबर काय, म्हणजे कुठली संख्या येईल हे ओळखता यायचं आहे आपल्याला. तर लक्षात घ्या, आता ए म्हणजे काय आले आपलं, धनसंख्या, म्हणजेच एच्या इथं काय असणार आहे, धनसंख्या प्लस. ओके, इथपर्यंत समजलं. आता हे प्लसचं चिन्ह देऊया. बी म्हणजे काय आले, परत धनसंख्या आली आपली. ओके, वजाचं चिन्ह देऊया. सी म्हणजे कशी आली, ऋण संख्या आली, म्हणजेच या ठिकाणी ऋण लिहूया. इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता पहा, धन धन या ठिकाणी ह्या दोघांची जर, म्हणजे आपण याला पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय म्हणू, प्लस पॉझिटिव्ह होत असतो. ओके, ह्या दोन्हीचं उत्तर. आता हे वजा वजा काय होत असते, अधिक होत असते, बरोबर आहे. मग इथं लिहू आपण अधिकची संख्या, ह्या दोघांचं उत्तर हे वजा वजा अधिक लिहिलं, आणि ही काय आहे, प्लस संख्या, बरोबर आहे, म्हणजे वजा वजा अधिक. आता लक्षात घ्या, याचं उत्तर काय आलं, धन धन धनची, म्हणजे याचं ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9.
पुढे दाखवलेल्या संख्यारेषेवरून एक माणूस ए पासून डी पर्यंत गेला. पाहता एक माणूस काय केला, ए पासून डी पर्यंत गेला. हा माणूस इथपर्यंत गेला. ठीक आहे. डी पासून बी पर्यंत आला. नंतर काय केलं त्याने, डी पासून बी पर्यंत आला. म्हणजे आपण डी पासून बी पर्यंत असा मान दाखवूया. ओके, पर्यंत आला व पुन्हा सी पर्यंत गेला. मग इथं आला आणि पुन्हा कुठं गेला, इथून बी पासून सी पर्यंत आला. ठीक आहे, गेला. तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला. आता तो प्रॉपर उभा कुठं आहे, सी पाशी, म्हणजे इथं उभा आहे. आणि तो निघलेला कुठून आहे, ए पासून निघलेला. मग ए पासून सी पर्यंतचं अंतर आपल्याला काढायचे. ओके, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. चला, तर आता ए पासून सी पर्यंतचं अंतर आपण काढूया. आता एक लक्षात घ्या, इथं 0 आहे, इथे 1 आहे. म्हणजे किती भाग आहेत, 1 2 3 4. म्हणजे इथे येईल 1/4 1/4 1/4 2/4 3/4 आणि हे 4/4 म्हणजे 1 असतो. तर हा प्रत्येक भाग किती आहे, 0.25 आहे. असं जरी केलं तरी चालेल. ओके, तर आपण काय करायचं, 1 2 3 4 5 पाचव्या घरापर्यंत, म्हणजे 1 2 3 4 5. आणि प्रत्येक भाग किती, 0.25. म्हणजे 1/4 ची किंमत तितकी येते. कशी येते बघा, भाग जात नाही म्हणून 0 इथं आला 0, भाग जात नाही म्हणून पॉईंट इथं आला 0. 4 2 8 उरले 2 आणि 4 5 20. ओके, तर 1/4 किंवा 0.25 लिहिलं तरी चालते. ठीक आहे. तर आता मग किती भाग झाले, 5. म्हणजे 0.25 गुणिले 5 भाग, 25 5 125 येईल. पॉईंट उजवीकडून 2 नंतर, म्हणजेच 1.25 एकक हे त्याला मूळ स्थानापासून तो तितक्या अंतरावर आहे असं आपण काढू शकतो. ओके, किंवा मग 4/4 इथं 5/4 असं जर घेतलं तर आपल्याला इथून इथपर्यंत जायचंय ना. तरी आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की 5/4 याला जर भाग दिला तर 4 1 4 4 1 4 1 उरला, भाग जात नाही म्हणजे दशांश चिन्ह, इथं परत 0, 4 2 8 उरले 2 4 5 20. इथून इथपर्यंत डायरेक्ट हेच उत्तर येणार आहे 5/4. पण याला पॉइंट मध्ये उत्तर काढावं लागणार आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 10. पुढील आकृतीत दिलेल्या सत्य विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर पहा, वजा 1.21 वजा 1.21, त्यानंतर वजा 1.07. आता लक्षात घ्या, वजामध्ये जी संख्या कशी असते, मोठी असते, ती कशी असते, जी संख्या मोठी असते ती कशी असते, लहान असते. हे आपल्याला लक्षात येते का. तर हे आपण अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी इथं आपण संख्या रेषा दाखवतो तुम्हाला, 0 वजा 1 वजा 2 वजा 3. तर लक्षात घ्या, वजा 3 पेक्षा वजा 1 मोठा असतो. म्हणजे हे विधान पहिले कसं आहे, चूक आहे. इथेही तसंच झाले, मोठी संख्या जी असते ती लहान असते, म्हणजे हे विधान चूक आहे. इथे तसंच झालेलं आहे, हे चूक आहे. आता पहा, ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर असणार आहे. कारण वजा संख्या लहान असते ती मोठी असते, हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल. कारण 4.1 आणि हा 4.2 संपत आलाय, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे आहेत. ओके, चलायचं पुढं. प्रश्न क्रमांक 11. पहा, पुढील रेषावर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेवरचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचा पर्याय निवडायचा आहे. आता ही संख्या रेषा नीट निरीक्षण करून आपण याचं उत्तर काढूया. तर x या बिंदूपासून t या बिंदूपर्यंतचे अंतर आपल्याला काढायचं आहे, x पासून t पर्यंत. मग x कुठं आहे, इथं आहे, आणि t कुठं आहे, इथं आहे. आता लक्षात घ्या, इथं 2 आहे, इथं 2.2 असेल, इथं 2.4, इथं 2.6, 2.8, 2. या ठिकाणी 10, म्हणजे 2 2 ने वाढायले, हे लक्षात घ्या. लक्षात येईल तुम्हाला. मग हे या ठिकाणी इथे दिले 3.2. काय दिले, 3.2.
2 म्हणजे प्रत्येक भाग हा 0.2 ने वाढायला. कितीने? 0.2 ने. म्हणजेच या ठिकाणी पहा, इथं 2 जर मिळवले 10शी 0 येईल. 7चा 1 येईल, इथं 3 येईल. 3.0 येईल. काय येईल? 3.0 आणि हे 3.2 इथं 3.4 3.6 3.8 असं. आता इथून इथपर्यंतचं अंतर काढायचं आपल्याला. तर पहा हे किती आहे? 3.6 आहे. ओके. आणि टी किती आहे? 2.8 आहे. यांची वजाबाकी केली तर अंतर निघून जाईल. इथं होतील 16 16 मधून 8 गेले 8 राहतील. इथं 0 0.8 हे आपल्या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके. किंवा आपण याला असंही करू शकतो 0.2 ने प्रत्येक वाढायला आहे. तर किती घर आहेत? 1 2 3 4. 0.2 ला आपण 4 ने गुणलं तरी उत्तर येऊन जाईल. ओके. दोन्ही पद्धतीने सोडवता येते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. हा 12 नंबरचा प्रश्न. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशांक आपल्याला दिलेला आहे आणि पी व क्यू या बिंदूतील अंतर पण दिलेले आहे. तर क्यू या बिंदूचे निर्देशक किती असेल? तर पहा, या अगोदर आपण असे गणित घेतलेले आहेत. तसंच गणित आले. इथं पी समजा आपण घेतलं, इथं पी. तर पीचा निर्देशक किती आहे? -3/7 आहे. किती आहे? -3/7. तर आता एक लक्षात घ्या, क्यू बिंदूचा निर्देशक काढायचा आहे. तर क्यू तुम्हाला माहिती आहे या साईडला असू शकतो किंवा या साईडला. या अगोदर आपण असे गणित घेतलेले आहेत. तर यांच्यातलं अंतर आपल्याला दिलेलं आहे 2. किती दिलेले आहे? 2 एकक. तर लक्षात घ्या, आता याचं आपण उत्तर काढताना काय करतो? अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. ओके. लहान निर्देशक. तर अंतर किती आहे आपलं? 2. ओके. मोठा निर्देशक किती? -3/7. तर लहान निर्देशक कोणता घेतो आपण? हा घेतो, म्हणजे -q. ओके. तर आता ही संख्या कशी आहे? मायनस इकडे गेल्यावर कशी होईल? प्लस, म्हणजे 2 अधिक 3/7 बरोबर -q. आता याचा छेद किती आणायचा आहे? काही नाही, म्हणजे 1 असतो, 7 आणायचा आहे. 7 ने गुणलं 7 दोन्ही 14 होईल, अधिक 3 छेदात 7 होते बरोबर -q. इथपर्यंत लक्षात आलं. आता 17/7 वजा q बरोबर 17/7 येईल. आता हे वजा या साईडला आहे, म्हणजेच या ठिकाणी q बरोबर -17/7 येईल. किती येईल? -17/7. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 13 हा शेवटचा प्रश्न आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पहा, आपल्याला जर ऑनलाईन नवोदयची तयारी करायची असेल तर नवोदय मिशन आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. त्यावर लाईव्ह बॅचेस, त्यानंतर रेकॉर्डेड बॅचेस, टेस्ट सिरीज सर्व काही उपलब्ध आहे. ओके. चला आता 13व्या प्रश्नाला सुरुवात करूया. पुढीलपैकी अचूक विधान कोणते असं ओळखायचं आपल्याला. संख्या रेषेवर +5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. आता समजा हे जे विधान आहे, हे आपण समजा ही संख्या रेषा इथंच काढूया. आणि आता इथं सांगितलंय बघा, काय? 5/7 ही संख्या 3/11च्या उजवीकडे. मग आता इथं 3/11 आहे असं आपण समजू. 3/11 आणि याच्या उजवीकडे म्हणजे या बाजूला किती आहे? 5/13 बरोबर आहे, उजवीकडे आहे. मग आता जर उजवीकडे आहे तर ही संख्या कशी पाहिजे? मोठी पाहिजे संख्या रेषेनुसार. मग काय, या दोन्ही अपूर्णांकाचा जर लहान मोठेपणा ठरवला. आता कसं ठरवतो मग? 13 39 13 39 आणि 11 55 म्हणजे ओके. हे विधान कसं आहे? एकदम आपण विचार केला तर बरोबर आहे. आपल्याला विचारलंय बघा, अचूक विधान म्हणजे बरोबरच विधान विचारले. हे विधान अगदी बरोबर आहे. तरी आपण दुसरे विधान वाचूया. संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. तर पहा, ही संख्या रेषा आहे आणि ही वजा अधिक संख्या आहे, बरोबर आहे.
अधिक संख्या उजव्या बाजूला असतात, म्हणजे हे विधान कसं आहे, चूक आहे. ही संख्या व यातील यांच्या शून्याच्या डावीकडे येतात. पहा, एक वजा आहे आणि एक अधिक संख्या आहे, म्हणजे ह्या डावीकडे कशा येतील, कारण ह्या दोन्ही जर संख्या कशा असती, मायनस असत्या तर डावीकडे आल्या असत्या. ओके, म्हणजे हे विधान कसं आहे, चूक आहे. आणि ऑप्शन क्रमांक 4, संख्या रेषावर ही संख्या या संख्येच्या उजवीकडे येते. उजवीकडे येते, पण मध्ये या ठिकाणी ही जर संख्या रेषा आपण लक्षात घ्या की आता ह्या संख्या रेषावरला 0 आहे, तर ही मायनस संख्या या साईडला येईल आणि प्लस या साईडला येईल, म्हणजे हे विधान कसं आहे, चूक आहे. म्हणजे याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा, इतरांनाही शेअर करायचा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.